असं होम हवन वगैरे होईल, त्याच्या आजूबाजूला जे काही पडलेलं असेल ते सगळं तुला. म्हणून नाही का आपण जेव्हा काही करतो तेव्हा मुंग्या येतात, काही काही कीटक येतात, काही काही छोटे छोटे किडे येतात. ही सगळी ती आत्मेच आहेत ते सगळे. त्यांना त्यांना मिळालेले ते आशीर्वाद आहेत. त्यांचं ते कामच आहे ते खाणं. त्यामुळे आपल्याला वाटतं मुंग्या लागल्या, आपल्याला वाटतं झुरळ आली, आपल्याला वाटतं काय झालं, तर हे सगळं होतच असतं. मग आता हे सांगितल्यानंतर ती वाळवी गेली. त्या वाळवीने टोक ते खायची सुरुवात केली आणि जसं ते टोक कमी झालं, म्हणजे ते वरती 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 ते जसं करत आली, तसं झालं काय, करायला गेलो एक आणि झालं एक. त्या वाळवीने टोक खाल्लं तर वरचं टोक मानेमध्ये घुसलं भगवंताच्या आणि मोठा आवाज झाला. मत्स्याचं रूप घेतलेलं होतं, माशाचं रूप घेतलेलं होतं, भगवंत पडलेले होते आणि ते टोक घुसलं मानेमध्ये आणि मानधडा वेगळी झाली. आता सगळे देव घाबरले, बापरे हे काय झालं, करायला गेलो कारण झालंय का. आता सगळे सगळे घाबरले. सगळ्यांनी भवानी मातेची आराधना सुरू केली आणि देवी येऊन तिथे सांगते की काही घाबरू नका, हे सगळं माझंच आहे, हे मीच केलेलं आहे, कारण हयग्रीव दैत्याचा नाश करायचा म्हणून. त्यामुळे आदिमाया आदिशक्तीने हे सगळं सांगितल्यामुळे तिची जी आराधना केल्यानंतर तिने असं सांगितलं की त्वष्टा नावाचा जो आहे त्याचा घोडा आहे. तर त्वष्टाचा जो घोडा आहे, त्वष्टा हे नाव आहे, त्याच्याकडे जो घोडा आहे त्याची मान कापून आणा आणि ह्याला इथे लावा. मग आता त्या त्वष्टाच्या घोड्याची मान कापून ह्या धडावर लावल्या गेल्यामुळे ते हयग्रीव सारखं रूप भगवंतांनी प्राप्त केलं आणि हयग्रीव रूप धारण केलं. बोला हयग्रीव भगवान की जय. आणि अशा प्रकारे हे हयग्रीव रूप प्राप्त करून त्यांनी हयग्रीव दैत्याचा विनाश केला आणि जे वेद होते ते ब्रह्मदेवाला आणून दिले. गोपाळ कृष्ण भगवान की जय.